हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला कॉर्न स्टफ पराठा दाखवणार आहे. तर हल्ली बाजारामध्ये कॉर्न बऱ्यापैकी मिळत आहेत या सीझनमध्ये, तर तुम्ही नक्की करून बघा. त्यासाठी आपण साहित्य बघूया. तर इथे मी बॉइल्ड कॉर्न घेतलेले आहेत. पल्स मोडवर मी हे फिरवून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, धणे पावडर, जिरा पावडर घालायचे आहे. थोडंसं लाल तिखट घालू शकता, थोडी कोथिंबीर, हळद आणि इथे मी व्हाईट पेपर पावडर घातलेली आहे. तुम्ही ब्लॅक पेपर पावडरही घालू शकता. तर कणिकमध्ये हळद, मीठ, तिखट, थोडेसे काळे तीळ घालून मी कणिक मळलेली आहे. तर 2 पेढे करायचे आहेत. एक छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आणि दुसरी पण लाटून घ्यायची आहे. तर पहिल्या पोळीवर आपल्याला फिलिंग जे आहे हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर हे स्पॅटुल्याने मी हे पोळीवर असं स्प्रेड करून घेते आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे स्प्रेड करायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला दुसरी लाटलेली पोळी जी आहे ती ठेवायची आहे. तर हे बघा, मी स्प्रेड केलेलं आहे. ही दुसरी पोळी जी आहे ही मी त्या फिलिंगवर अशी स्प्रेड करत आहे आणि साईडनी थोडंसं असं आपल्याला दाबायचं आहे, म्हणजे ही थोडी चिटकेल आणि अगदी हळुवारपणे थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आपण आता हा पराठा जो आहे हा शेकून घेऊया. तर इथे मी तूप घेतलेलं आहे. तर साईडून असं मी थोडंसं तूप सोडते आहे आणि थोडंसं असं शेकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता हे आपण फ्लिप करूया. 2 पोळ्या असल्यामुळे असं व्यवस्थित असं दाबून दाबून आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे आणि नंतर तूपवरती सोडायचं आहे. तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता आवडीप्रमाणे. तर हा खूपच टेस्टी लागतो आणि मुलांच्या टिफिनसाठीही खूपच छान रेसिपी आहे. तर हा पराठा जो आहे तुम्ही दही किंवा गोड लोणचं किंवा केचपबरोबर खाऊ शकता. तर ह्या पराठ्यासाठी जे आहे एक वेगळं असं आपल्याला त्याच्याबरोबर काही हवं आहे अशी गरज नाही आहे, म्हणजे जेणेकरून एक भाजी किंवा काही, हा डिरेक्टली तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता. तर हे बघा, तर याच्यामध्ये तुम्ही हवं असेल तर कणिक मळताना थोडं मैदा पण घालू शकता किंवा पूर्ण मैद्याचाही करू शकता. पण इथे मी गव्हाच्या पिठाचंच केलेलं आहे, त्यामुळे तर थोडासा तो साईडून निघतो आहे, पण बिलीव्ह मी तो खूपच टेस्टी लागतो. तर तुम्ही याच्यावर बटरही घालू शकता किंवा फिलिंगमध्ये तुम्ही चीज पण किसून घालू शकता. तर अशा प्रकारे माझे कॉर्न पराठे रेडी झालेले आहेत. नक्की करून पहा. थँक्यू.